की मॅनहोलमधून माणसं वाहून जायला लागली। महापौर फिरायला गेल्या, पाहायला गेल्या, पाहणी करायला गेल्या, त्यांच्यासमोर एक माणूस मॅनहोलमध्ये पडला। तुम्हाला हे सगळे मॅनहोल पूर्वी व्यवस्थित करता आले नव्हते का? कालच मी विधानसभेत यावर सत्तारूढ पक्षाने जो प्रस्ताव आणला त्याच्यावर भाषण करून मी सांगितलं की यावेळी 20-22 दिवस उशिरा पाऊस आला। मुंबई स्वच्छ करता आली नाही, गटारं नाले साफ करण्याची जी यंत्रणा आहे ती पूर्ण व्यवस्थित काम करू शकली नाही, म्हणून मुंबई तुंबली। आता प्रत्येक वेळेला जी लोक आजपर्यंत या व्यवस्थेच्या बद्दल बोलत होती त्यांच्या हातात मुंबईकरांनी मुंबई महापालिका दिली, पण त्यांना पूर्णपणाने अपयश आलं। भारतीय जनता पक्षाला याच्यामध्ये मुंबई शहराच्या स्वच्छतेला जर अपयश आलं असेल तर पुढं हे 5 वर्ष शहर कसा दुरुस्त करणार हा दुसरा प्रश्न राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यात असा आहे की मॅनहोलमधून माणसं वाहून जायला लागली। महापौर फिरायला गेल्या, पाहायला गेल्या, पाहणी करायला गेल्या, त्यांच्यासमोर एक माणूस मॅनहोलमध्ये पडला। तुम्हाला हे सगळे मॅनहोल पूर्वी व्यवस्थित करता आले नव्हते का? तुम्ही अशा पद्धतीनं मुंबई शहरातल्या सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचं पाप करताय। तुम्हाला स्वच्छतेला भरपूर पाऊस म्हटला जरा उशिरा येतो पण साफ करून घ्या, तरी तुम्ही मुंबई स्वच्छ करू शकला नाही, गटारं नाले वगैरे साफसफाई। आज एवढं मोठं जरा पाऊस पडला तरी मुंबई तुंबते। मुंबईची ठेवी महापालिकेच्या 90,000 कोटीहून 70,000 कोटीवर आणल्या यांनी। मागच्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीत 15-20 हजार कोटी रुपये खर्च गेले, ते कुठे गेले? नुसत्या कोस्टल रोडला गेले असं मी मानत नाही, तर उरलेले पैसे कुठं गेले याचा खुलासा आता मागचं यांचं सरकार आल्यानंतर, यांची सत्ता आल्यानंतर 2-2.5 हजार कोटी रुपये कमी झालेले आहेत। त्यामुळं पूर्वीच्या लोकांनी ज्या ठेवी ठेवल्या, मुंबईची मत्ता वाढवली, त्या सगळ्या ठेवी मोडून काढायचं काम, मोडून खायचं काम आता सध्या चालू आहे। बरं, तुम्ही जे काही कामं करता त्याने मग रिझल्ट काय येत नाही याचा खुलासा मुंबईकरांना व्हायला पाहिजे। मुंबईकरांच्या लक्षात आलेलं आहे की आपण मोठ्या प्रमाणात आग्रहाला बळी पडलो, मतदान केलं आणि अनेक वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती ती काढली आणि दुसऱ्यांच्या हातात दिली। पण ज्यांच्या हातात दिली ते पूर्वीच सत्तेत पार्टनर होते, 50% वाटा यांचा होता, तरी देखील ते काही करू शकले नव्हते। मुंबईकरांनी त्यांना संधी दिली आणि पहिल्याच पावसाळ्यात फेल्युअर मोठं झालेलं आहे असं मला वाटतं।